नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सरचे स्वागत करतो। आज आपण बुद्धिमत्तावरील अंकमालिका त्यालाच आपण नंबर सिरीज म्हणतो त्याच्यावरील 5 प्रश्न घेतले आहेत। तुम्हाला हे प्रश्न सुटतात का? काही सेकंदामध्ये मला कमेंट करून सांगा। बघा, आज आपण वर्ग 7वी मध्ये जी स्कॉलरशिप परीक्षा असते त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता हा विषय तुम्हाला असतो आणि वर्ग 8वी मध्ये एनएमएस परीक्षा असते त्याच्यामध्ये सुद्धा बुद्धिमत्ता असते आणि दोन्ही परीक्षेसाठी महत्त्वाचा टॉपिक म्हणजे अंकमालिका त्याला आपण नंबर सिरीज म्हणतो। आपण त्याच्यावरीलच 5 असे प्रश्न घेणार आहोत की ते परीक्षेच्या दृष्टीने खूप खूप महत्त्वाचे आहेत। पहिला प्रश्न बघूया, तुम्हाला जर सोडवता येत असेल तर तुम्ही कमेंट करून उत्तर सांगू शकता। पहिला प्रश्न बाळांनो काय दिलाय बघा, तुम्हाला एक वरील अंकमालिकेत 5 नंतर 4 किंवा 2 आहेत, परंतु 5च्या आधी लगत 1 किंवा 3 नाही, असे किती वेळा झाले आहे? पर्याय नंबरला 1 दिले 1, पर्याय नंबर 2 ला 2 दिले, पर्याय नंबर 3 ला 3 दिले, पर्याय नंबर 4 ला 4 दिले। जरी वाचून प्रश्न समजायला नसेल तरी तुम्हाला प्रश्न दिसत आहे बघा। एक अंकमालिका दिली, आपल्याला काय म्हणते, 5च्या वरील अंकमालिकेत 5 नंतर लगत म्हणजे 5च्या पुढे 4 किंवा 2 आलं पाहिजे आहेत, परंतु 5च्या आधी 5च्या अगोदर 1 किंवा 3 नसले पाहिजे नाहीत, असे किती वेळा झाले आहे? आता 5च्या पुढे 4 किंवा 2, पण 5च्या अगोदर 1 किंवा 3 नसले पाहिजे, बाकीचे अंक असले तरी चालते। आपल्याला इथे काही 8 दिलेली नाही। आपण पहिला बघू, इथे 5 आहे बघा, इथे 5 आपल्याला 5च्या नंतर लगेच 4 पाहिजे, 5च्या नंतर लगेच 4 पाहिजे आणि 5च्या आधी 5च्या आधी 1 किंवा 3 नाही पाहिजे। इथं आले बघा, 5च्या नंतर 4 आलेला आहे, एक वेळ झालेच आहे, बरोबर ना? आणि 5च्या आधी काय आलेलं आहे? इथं 4च आलेलं आहे। पुढे बघा, इथे परत इथे 5 आहे, 5च्या पुढे आपल्याला जसं 2 म्हणले तसं 2 आले आणि 4 1 आले। ओके, पुढे इथे 5 आहे, पण 5च्या पुढे 2 आलेत, पण आपल्याला 1 पाहिजे का? नाही, मग इथं 5च्या अगोदर 1 आलेला आहे म्हणून हे येणार नाही। पुढे इथे एक 5 आहे बघा, 5च्या पुढे 2 आलेला आहे, आपल्याला 2 आलं तरी चालतंय आणि मागे कोणती संख्या असू द्या, इथे 8 आहे, ही घ्यायला येईल आपल्याला। पुढे इथे 5च्या पुढे 4 आहे, 4 आपल्याला घ्यायचे, 5च्या पुढे 4, पण 5च्या अगोदर 3 नको, मग इथं 3 आलेले आहेत बघा, हे सुद्धा येणार नाही। पुढे 1, इथं 5च्या पुढे 3 आहे, आपल्याला 5च्या पुढे 3 नाही पाहिजे, 5च्या पुढे 4 किंवा 2 पाहिजे। म्हणजे थोडक्यात 1 2 आणि 3। ओके, पर्याय क्रमांक तुमचा तिसरा येणार आहे, पर्याय क्रमांक तिसरा। 5च्या पुढे 4 किंवा 2 पाहिजे, पण 5च्या अगोदर 1 किंवा 3 नसलं पाहिजे, किंवा 5च्या अगोदर दुसऱ्या कोणत्याही संख्या असल्या तरी चालते, फक्त 1 आणि 3 नकोय। मग आपल्याला पर्याय किती भेटला? 3 भेटला। हे उत्तर तुमचं सुद्धा आलंय का? मला कमेंट करून नक्की सांगा। आपण पुढल्या प्रश्नाकडे वळणार आहोत। प्रश्न क्रमांक दुसरा, वरील अंकमालिकेत 3च्या नंतर लगत 8 आणि 3च्या आधी लगत 5 आहेत, असे किती वेळा झाले आहे? बघा, प्रश्न डबल वाचतो। वरील अंकमालेत 3च्या नंतर लगेच 8, 3च्या नंतर लगेच 8 म्हणजे 3च्या नंतर लगेच 8 आणि 3च्या अगोदर आधी लगेच 5 म्हणजे 538 हे किती वेळेस आला आहे आपल्याला शोधायचं आहे। बघा, इथे 583 आहे, पण इथे 538 पाहिजे आपल्याला। इथे आहे बघा 1 538। ओके, 500 किती पाहिजे आपल्याला? 38 पाहिजे। इथे परत 538 आहे, परत इथे एक 538 आहे। ओके, अजून कुठे होते का बघा? 538। ओके, ठीक आहे, तीनदाच होतंय का बघा एकदा? 538 आपल्याला पाहिजे। 3च्या नंतर लगेच 8 पाहिजे, 3च्या नंतर लगेच 8 आणि 3च्या आधी लगत 5 पाहिजे म्हणजे 538। ओके, इथे नाही, इथे होते बघा 1 2 आणि 3 झालेला आहे। ओके, पर्याय आहे सुद्धा तिसरा। ओके, पर्याय नंबर तिसरं तुमचं उत्तर येणार आहे। पुढे आपण पुढल्या प्रश्नाकडे वळू। पुढला प्रश्न आपल्याला काय दिलाय बघू आपण।
पुढील अंकमालेत मूळ संख्याच्या लगेच नंतर विषम संख्या आहे असे किती वेळा झाले आहे? अगोदर तुम्हाला विषम संख्या कळणं गरजेचं आहे, मूळ संख्या समजणं गरजेचं आहे. इथं मी विषम संख्या देतो तुम्हाला. विषम संख्या बघा, विषम संख्या कोणत्या असतात? 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 17 आणि 19 या काय झाल्या? विषम संख्या. 1, 3, 5, 7, 9, 11, 13 आणि 17, 19 या काय झाल्या? विषम संख्या. मूळ संख्या फक्त त्याच संख्येने त्या संख्येला भाग जातो, त्याला काय म्हणायचं? मूळ संख्या. किंवा आता 2 ही संख्या आहे, 2 ही फक्त 2च्याच पाड्यामध्ये आहे, तिला दुसऱ्या कोणत्या पाड्यामध्ये आहे का 2 नाही, म्हणून 2 ही काय झाली? मूळ संख्या झाली. 3 ही फक्त 3च्याच पाड्यात आहे किंवा 3ला 3नेच भाग जातो, म्हणून 3 ही काय झाली? मूळ संख्या झाली. मग त्या पद्धतीने आपल्या पुढील अंकमालिकेत मूळ संख्येच्या लगेच नंतर विषम संख्या आहे असे किती वेळ झाले आहे? मूळ संख्येच्या लगेच नंतर विषम संख्या आहे बघा. 2 मूळ संख्या आहे आणि त्याच्या लगेच मूळ संख्येच्या लगेच नंतर विषम संख्या आहे असे किती वेळ झाला आहे? इथं 1 वेळा. ओके. पुढे 3, 7, 3 मूळ संख्या आहे आणि विषम संख्या आहे इथे 2. ओके. पुढे 7, 5 येते का बघा? 7 मूळ संख्या आहे आणि 5 विषम संख्या आहे, म्हणजे 7, 5 बी येणार आहे. 7, 5 हे 3 वेळेस झालं. 9, 3 येईल का? 9, 3 येणार नाही. आपल्याला काय म्हणलंय? अंकमालेत मूळ संख्येच्या 9ला भाग जातो, 3 त्रिक 9 म्हणून 9, 3 येणार नाही. पुढे 5, 1 येईल का? 5, 1. आता 1 का हे विषम संख्या आहे आणि 5 ही मूळ संख्या आहे, म्हणून 5, 1 येईल. 5, 1 म्हणजे 4 झाले. 1, 2 नाही येणार. 1, 2 येणार नाही. 2, 4 नाही. 4, 9 4, 9 नाही. 9, 5 9, 5 पण नाही. पण 5, 9 येईल बघा, कारण की 5 मूळ संख्या आहे आणि 9 विषम संख्या आहे, म्हणून इथे 5 नंबर. 9, 1 येईल का? 9, 1 9, 1 येणार नाही. 9, 1 सुद्धा काय येणार नाही. 1, 5 नाही. 5, 2 नाही. 5, 2 बघा नाही. 2, 9 2 मूळ संख्या आहे आणि 9 विषम संख्या आहे, म्हणून हे येईल 6 नंबर. 9, 3 9 मूळ संख्या नाही आहे, म्हणून येणार नाही. 3, 1 3 मूळ संख्या आहे आणि 1 विषम संख्या आहे, म्हणून हे येणार आहे. त्याला नंबर देऊ आपण 7. पुन्हा 1, 7 1, 7 नाही येणार. 7, 6 7, 6 पण येणार नाही. 6, 5 6, 5 पण येणार नाही. पण 5, 3 येईल इथं 8. म्हणजे 8 वेळा तुम्हाला भेटणार आहे बघा. 8 वेळा. कोणकोणत्या संख्यात बघा इथे लिहून टाका तुम्ही. नंबर 1 ला बरोबर 2,9. नंबर 2 ला 3,7. नंबर 3 ला 7,5. पुन्हा नंबर 4 ला 5,1. नंबर 6 ला नंबर 5 ला 5,9. नंबर 6 ला 2,9. नंबर 7 ला 3,1 आणि नंबर 8 ला 5,3. 8 वेळा आला आहे. तुमचं सुद्धा 8च उत्तर आलंय का? मला कमेंट करून सांगायचे. पुढला प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे. 78, 36, 12, 98, 64, 24, 56, 20, 90, 48 वरील संख्या मालिकेत 4 व 6 या दोन्ही संख्येने भाग जाणाऱ्या किती संख्या आल्या? अगोदर 4चा पाडा लिहून घ्या. चला. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 1 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40. अजून पुढे जर पाडा बघितला तर 11 चौक 44, 12 12 32 12 चौक 48, 12 चौक 48. म्हणजे मी 4चा पाडा 12 पर्यंत हे केला. 4 10 40, 4 11 44, 4 12 48. ओके. पुढे 6चा पाडा बनायचा आपल्याला. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54 आणि 6 10 60. 48 इथं 48 आले, म्हणून 48चा 4चा पाडा 48 पर्यंत केला. आता बघा दोन्ही संख्यात म्हणतात 4च्या व 6च्या संख्या मालिकेत 4 व 6 या दोन्ही संख्यांनी भाग जाणाऱ्या किती संख्या आहे? दोन्ही संख्यांनी 4 ने 6 ने. आता बघा 78 आहे का ह्या पाड्यामध्ये? कुठे 78 नाही, म्हणजे 78 गेलं. 36 आहे का हो? इथे एक 36 इकडे 36 आहे का? आहे. 36 ही एक आलं. ओके. 36 का आलं? 36 एक.
पुढे 12 आहे का? इथे एक 12 आहे, इथे एक 12 आहे, म्हणजे नंबर 2 ला 12 आहे. ओके, इथे आलं 12. एक मिनिट बघा, इथे 12. ओके, अजून एखादी संख्या 98 आहे का? 98 नाही, म्हणजे 98 गेलं. 64 नाही, 64 पण गेले. पुढे 24 आहेत बघा, 24. ओके, तुम्ही जरी बघितलं तर 98 ला 4 आणि 6 ने दोन्हीने भाग जात नाही, 64 ला 4 आणि 6 ने दोन्हीने पण भाग जात नाही, पण 24 ला जातो बघा, 24 ला जातो. दोन्ही संख्येने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला काढायला सांगितल्यात. 56 नाही, 20 नाही, 90 नाही, 48 आहे बघा, 48 दोन्हीकडे पण 48 आहे, म्हणजे 48 ला 4 आणि 6 ने भाग जातो. म्हणजे आपल्याला पर्याय किती येणार आहे? 4 संख्या भेटल्यात म्हणून 4. अशा किती संख्यात आपल्याकडे? 4 संख्या आहेत. पुढलं मला तुम्ही कमेंट करून उत्तर सांगायचे. चला, हे प्रश्न लिहून घ्या आणि सर्वांनी मला ह्याचे कमेंट सांगायचे. वरील संख्या मालिकेत 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या लगतच्या स्थानावर आहेत असे किती वेळ झाले आहे? 3 ने भाग जाणाऱ्या लगतच्या. आता बघा, समजा उदाहरणार्थ 3 त्रिक 9, 3 चौक 12 हे एकदा झालं. पुन्हा 7 6 नाही, 6 5 नाही, 5 15 नाही, 15 21, 3 5 15, 3 7 21. लगतच्या संख्या 3 5 15, 3 7 21 लगत संख्या पाहिजे 3च्या पाड्यामध्ये. पुन्हा 7 त्रिक 21, 3 7 21, 3 10 30, ते एक येणार आहे. 15 21, 21 30, पुढे 14 16 नाही, 18 6, 3 2 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 सक 18 हे 1 2 3 आणि 4. पर्याय क्रमांक 4 तुमचं सुद्धा आलंय का? कमेंट करून सांगा. अशा सर्व अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूबवर असाल तुम्ही तर यूट्यूबवरून सबस्क्राईब करायचे आणि आनंद सर मॅथ फेसबुकवर असाल तर चॅनलला फॉलो करायचे. आपण सर्व तुमची तयारी आपल्या चॅनलवरती घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या ग्रुपवरती शेअर करायला विसरू नका. भेटूया अशा ट्रिकने पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.